AI indirectly affects to the jobs. Mostly it affects to the development jobs. म्हणजे जे डायरेक्ट अफेक्ट कसं करतंय, डायरेक्ट कोड नाही लिहित आहे, म्हणजे कोड तर लिहित आहे पण पूर्ण काम नाही करत आहे. जर समजा आधी एका कंपनीमध्ये 10 एम्प्लॉईज लागत होते, तर त्यांना म्हणजे काम करावं लागत होतं, कोड लिहावं लागत होता. वन वन 10 जण लिहित होते. पण आता तसं नाही राहिलं. आता तेच काम 2 जण पण करू शकतात, 1 जण पण करू शकते. म्हणजे आता प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करणाऱ्या जे AI टूल्स आहेत ते मोस्टली इन्व्हेंट झालेले आहेत. आधी एरर आला तर स्पेसिफिक त्या एम्प्लॉयला आधी सर्च करावं लागत होतं आणि खूप सारं म्हणजे खूप दिवस लागत होते आधी तो एरर फाइंड करायसाठी. पण आता ChatGPT असं टूल आहे त्याच्या थ्रू आपण पूर्ण तो जो आपल्याला प्रॉब्लेम एरर येत आहे तो पूर्ण आपण कॉपी करून ChatGPTला टाकला तर ते आपल्याला सोल्युशन प्रोव्हाइड करते. पण त्यासाठी पण बेसिक कोड येणं गरजेचं आहे. तुम्ही जर म्हणसाल मी डायरेक्ट AI टूल शिकतो तर ते वर्क नाही करणार, कारण की तुम्हाला नंतर पुढे जाऊन प्रॉब्लेम येणारच आहे. तर त्यासाठी तुम्ही AI टूल्सच्या सोबत सोबत जो एक रूट आहे, मेन रूट आहे, जो ट्रेडिशनल रूट आहे तो फॉलो करणं गरजेचं आहे. कारण की तुम्ही जर आधी जे चालू आहे ते जर फॉलो केलं तरच तुम्हाला AI टूल्स युजफुल राहतील. नाहीतर AI टूल्स पण तुमच्यासाठी एक बॅड हॅबिट बनू शकते. आणि तुम्ही जर फक्त AI टूल्सच यूज करून राहिले, तुम्हाला कोडिंगचा सी पण येत नाही, फॉर लूप कसं वर्किंग करतंय ते पण समजत नाही, तर मग काही फायदा नाही त्या AI टूल्सचा. तुम्हाला मिळेल जॉब, काही दिवस तुम्ही काम कराल, पण नाही हे हे जास्त टाइम काम नाही करत. So first of all, you need to have basic ideas about coding, how code run, and what is the execution of that, what is the execution process of that particular code. You need to understand that firstly, and then you can switch to the AI tools. So you must follow first a traditional way along with that new technologies of AI.